फुलंब्री तालुक्यातील रांजणगाव ग्रामपंचायत येथे 15व्या वित्त योजनेअंतर्गत मिळालेल्या निधीतून सरपंच ग्रामसेवक यांनी 10,08,817 रुपयांचा गैरव्यवहार केल्याचे आरोप करण्यात आले होते। मात्र हे आरोप खोटे ठरवत यातील सर्व साहित्य अंगणवाडी, जिल्हा परिषद शाळा ग्रामस्थ यांना वाटप करण्यात आले आहे। ग्रामपंचायत सदस्य तथा माजी सरपंच सीमा कोंडके यांनी केला होता। यात 15व्या वित्त आयोग योजनेअंतर्गत मिळालेल्या निधीतून ग्रामपंचायत सरपंच ग्रामसेवक यांनी 10,08,817 रुपयांचा गैरव्यवहार केल्याचा आरोप करण्यात आला होता। यामध्ये ऑटो सॅनिटायझर मशीन खरेदी करणे, महिला बचत गटाला व्यवसाय प्रशिक्षण देण्यासाठी साहित्य पुरवणे, शाळा डिजिटल करण्यासाठी साहित्य खरेदी करणे, ग्रामपंचायत व्यवस्थापन अंतर्गत कचरा कुंड्या बसवणे, शाळा आणि अंगणवाडी गावातील चौकात वॉश बेसिन बसवणे, कोरोना प्रतिबंधक उपाययोजना यासाठी तसेच ग्रामपंचायत इमारतीकरिता सोलार ऊर्जा लाईट बसवणे, ग्रामपंचायत शाळेतील मुलांना साहित्य आणि ई-लर्निंग साहित्य खरेदी करणे, अंगणवाडी बेंच खरेदी आणि मोबाईल खरेदी करणे, कचरा विलगीकरण, कचरा कुंडी खरेदी, गावात ओला आणि सुका कचरा डस्टबिन खरेदी करणे, अंगणवाडीसाठी आवश्यक साहित्य खरेदी करणे यासह विविध कामांचा समावेश असल्याचा आरोप करण्यात आला होता। या सर्व कामांमध्ये सरपंच आणि ग्रामसेवक यांनी मनमानी कारभार करत 10,08,817 रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप सीमा कोंडके यांनी केला होता। मात्र आज रोजी हे सर्व आरोप खोटे ठरवत यातील सर्व साहित्य अंगणवाडी, जिल्हा परिषद शाळा ग्रामस्थ यांना वाटप करण्यात आले असून यावेळी सरपंच संगीता कोंडके यांनी एमसीएनला दिलेली प्रतिक्रिया पाहूया। मी रांजणगाव येथील सरपंच संगीता कोंडके। आमच्यावरती आमच्या सरकारने 10 लाख रुपयाचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला होता। तो सर्व खोटा आहे। आम्ही असं काही घडलेलं नाही। आम्ही सगळं साहित्य मागवलेलं होतं, बालवाडीसाठी मोबाईल, ते सगळं खोटं होतं। आम्ही सगळं साहित्य मागवलेलं होतं, तो येण्यास विलंब झाला। त्यामुळे काही कारणास्तव विलंब झाल्यामुळे आम्ही ते साहित्य आज रोजी वाटप केलेलं आहे। अंगणवाडी, मोबाईल, खेळणी, गणवेश, शालेय साहित्य आणि जिल्हा परिषद शाळेत LED प्रोजेक्टर, शालेय साहित्य, ऑटो सॅनिटायझर, ग्रामस्थांना कचरा कुंड्या, गावात सौर ऊर्जा लाईट आणि बाकी महिला बचत गटासाठी काही साहित्य मागवलेलं आहे, त्यांना देणार आहोत। काहींना दिलं, काहींना द्यायचंय। गावकऱ्यांनी येऊन ते घेऊन जावे हे मी आवाहन करते आहे।